आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोयाबीनचे कबाब। त्यासाठी बघा 2 वाटी सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये 20 मिनिटे भिजत घातलेले। त्याला काय करते, स्वच्छ धुवून ह्याचं पूर्णपणे पाणी असं दाबून दाबून नितळून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 4 ब्रेड असे टाकायचे आहेत। आता आपल्याला ह्याला काय करायचं, फिरवून घ्यायचं आहे। वडग्यामध्ये आता आपण हे काढून घेऊया। बघा असं झालं पाहिजे। त्याच्यामध्ये एकदम बारीक असा एक मीडियम आकाराचा कांदा चॉपरला मी बारीक कापून घेतलेला आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि हे चांगलं आपल्याला काय करायचं, मिक्स करून घ्यायचे। आता आपण बनवायला घेऊया। तर माझ्याकडे बघा अशी सळी आहे, त्याला आपण असं लावून घ्यायचं। जास्त जाड लावायचं नाही बरं का, पातळच लावायचं अशा प्रकारे। तर बघा असं करून घ्यायचं आणि हे काय करायचं, असं काढून घ्यायचं। पॅन ठेवलंय बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तर अशा पद्धतीत बघा होल होतं आणि मग चांगलं भाजलं पण जातं। असं ठेवून घ्यायचं। आपल्याला 1-1 मिनिटानंतर आपल्याला हे हलवायचं आहे। चुलून घेऊन जरी तुम्ही पलटी केलं तरी चालेल बरं का, अशा पद्धतीमध्ये। मस्त बघा कलर आलेला आहे। आपण एकदा पलटी करून घेतलेला आहे। आता थोड्या थोड्या वेळानं आपल्याला काय करायचं, याला हलवत राहायचं। मस्त असं बघा मी सगळ्या साईडून असे चांगले भाजून घेतलेले आहेत आणि छान झालेत बघा।